हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या संदीप सरच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण रूल्स ऑफ लॉगरिथम पाहिले आहेत। रूल्स ऑफ लॉगरिथम या रूल्सचा यूज करून काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत। तर मग आता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया। सर्वांनी इकडे लक्ष द्या बेटा, इकडे बघा। एक्सप्रेस इनटू सिंगल लॉगरिथमिक फॉर्म। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, ह्या दिलेल्या एक्झाम्पलला एका सिंगल लॉगरिथम फॉर्म मध्ये लिहायचं आहे। हे जे 3 लॉग आहेत, log 5 प्लस log 3 मायनस log 2, या प्रॉब्लेमला आपल्याला काय करायचं आहे, सिंगल लॉग मध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे। हाऊ टू कन्वर्ट दिस प्रॉब्लेम इनटू सिंगल लॉगरिथमिक फॉर्म। तर विद्यार्थी मित्रांनो, याला एका लॉग मध्ये कन्वर्ट कसं करायचं हे आपण पाहूया। या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 2 रूल माहिती पाहिजे। कोणते रूल आहेत? फर्स्ट रूल आहे प्रोडक्ट रूल। फर्स्ट रूल इज प्रोडक्ट रूल। फर्स्ट रूल इज प्रोडक्ट रूल। फर्स्ट रूल आहे प्रोडक्ट रूल। प्रोडक्ट रूल काय असतो? log of m to the base a plus log of n to the base a is equal to log of m into n to the base a to the base a। बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रोडक्ट रूल काय आहे? log of m to the base a plus log of n to the base a equal to log of m into n to the base a। बघा इकडे लक्ष द्या सर्वांनी, इथे 2 लॉग चे ऍडिशन आहे, log m प्लस log n। 2 लॉग चे ऍडिशन आहे आणि दोन्ही लॉगचा बेस कोणता आहे? a, मीन्स बेस सेम आहे। 2 लॉग चे ऍडिशन आणि त्यांचा बेस सेम असेल तर काय होतं, ह्या 2 लॉगचं एका लॉग मध्ये कन्वर्जन होतं। एका लॉग मध्ये कन्वर्जन होतं आणि हे m आणि n या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं, log of m into n to the base a। 2 लॉग चे ऍडिशन असेल आणि त्यांचा बेस सेम असेल, त्या 2 लॉगचं एका लॉग मध्ये कन्वर्जन आणि m आणि n या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं, log of m into n to the base a। तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा रूल आहे कोशंट रूल। दुसरा रूल आहे कोशंट रूल। कोशंट रूल काय असतं? कोशंट रूल बघा इकडे लक्ष द्या, log of m to the base a minus log of n to the base a is equal to log of m divided by n to the base a to the base a। बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 लॉग ची वजाबाकी असेल तर त्या 2 लॉगचं एका लॉग मध्ये कन्वर्जन होणार असतं, log ऑफ। आता m आणि n वजाबाकी असेल तर तिथं डिव्हिजन होतं, m डिवाइडेड बाय n, तिथे डिव्हिजन होतं m डिवाइडेड बाय n। दिस इज द कोशंट रूल, log of m to the base a minus log of n to the base a is equal to log of m divided by n to the base a। 2 लॉग ची वजाबाकी डिव्हिजन मध्ये, 2 लॉग चे ऍडिशन प्रोडक्ट मध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया। इकडे लक्ष द्या, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया। या प्रॉब्लेमला एका लॉग मध्ये कन्वर्ट करूया। इकडे लक्ष द्या सर्वांनी, याला कन्वर्ट कसं करायचं बघा। गिवन प्रॉब्लेम log of 5 plus log of 3 minus log of 2 is equal to। आता बघा, आता विद्यार्थी मित्रांनो, इथे 2 लॉग चे ऍडिशन आहे, log of 5 प्लस log 3, ह्या 2 लॉग चे ऍडिशन आहे। ऍडिशन असेल तर कन्वर्ट कशामध्ये होतं? प्रोडक्ट बरोबर। काय होईल, एका लॉग मध्ये कन्वर्ट आणि m आणि n चं काय होतं? प्रोडक्ट होतो, म्हणजे 5 into 3 मायनस हा log 2 मायनस log 2। बघा इथे आहे प्रोडक्ट रूल, log of m to the base a प्लस log of n to the base a। 2 लॉग चे ऍडिशन, तर त्या 2 लॉगचं एका लॉग मध्ये कन्वर्जन होतं आणि m आणि n चं काय होतं? त्यांचा प्रोडक्ट होतो, प्रोडक्ट m into n। सिमिलरली हे log of 5 प्लस log of 3, ह्या 2 लॉगचं काय आहे? ऍडिशन आहे। ह्या 2 लॉग चे ऍडिशन आहे, त्या ऍडिशनचं कन्वर्जन काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन मध्ये। पण या 2 लॉगचं एका लॉग मध्ये m आणि n चं काय होतं? इथं मल्टिप्लिकेशन। That is log of 5 that is log of 5 into 3 15 minus log of 2। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय आहे? log of 15 minus log 2 म्हणजे 2 लॉग आहे आणि 2 लॉग ची काय आहे?
2 लॉगची इथे वजाबाकी आहे, वजाबाकी. जर 2 लॉगची वजाबाकी असेल तर कोणता रूल वापरतो आपण? बरोबर, कोशंट रूल. 2 लॉगची जर वजाबाकी असेल तर आपण कोशंट रूल वापरतो. आता कोशंट रूल मध्ये काय होतं? लॉग ऑफ m टू द बेस a मायनस लॉग ऑफ n टू द बेस a. 2 लॉगची वजाबाकी असेल तर एका लॉग मध्ये कन्वर्जन लॉग आणि m आणि n चं डिव्हिजन होतं m डिवाइडेड बाय n. तर इथे काय होईल मग? लॉग ऑफ 15 मायनस लॉग 2 आहे तर काय होईल? बरोबर, आणि एका लॉग मध्ये कन्वर्जन होतं लॉग ऑफ आणि 15 डिवाइडेड बाय 2. 15 डिवाइडेड बाय 2. दिस इज द बाय कोशंट रूल. लॉग ऑफ 15 डिवाइडेड बाय 2. दिस इज बाय कोशंट रूल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लॉग ऑफ 5 प्लस लॉग 3 मायनस लॉग 2 याचं कन्वर्जन काय झालं? एका लॉग मध्ये झालं. इकडे 3 लॉग होते, लॉग 5, लॉग 3, लॉग 2. तर या 3 लॉगचं काय झालं? इथे एका लॉग मध्ये कन्वर्जन झालं, एका लॉग मध्ये कन्वर्जन झालं. येते लक्षात? सर्वांना समजलंय? नेक्स्ट एक्झाम्पल इज एक्सप्रेस इनटू सिंगल लॉगरिथमिक फॉर्म. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे? लॉग 3 प्लस लॉग 5 मायनस लॉग 4. लॉग 3 प्लस लॉग 5 मायनस लॉग 4 या लॉगला सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. या लॉगला सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला हे रूल्स माहिती पाहिजे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला हे रूल्स माहिती पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोडक्ट रूल काय आहे? लॉग ऑफ m टू द बेस a प्लस लॉग ऑफ n टू द बेस a इज इक्वल टू लॉग ऑफ m इंटू n टू द बेस a. बघा, प्रोडक्ट रूल काय सांगतो? 2 लॉगचे ऍडिशन असेल तर त्या लॉगचं एका लॉग मध्ये कन्वर्जन होतं आणि इथे जे m आणि n आहे त्या m आणि n चं काय होतं? या लॉग मध्ये मल्टिप्लिकेशन होतं. जे 2 लॉगचे ऍडिशन की मल्टिप्लिकेशन आणि 2 लॉगची वजाबाकी म्हणलं की डिव्हिजन. बरोबर आहे. तर इकडे लक्ष द्या आता सर्वांनी. बघा, लॉग 3 प्लस लॉग 5 मायनस लॉग 4 याला काय करायचं? तुम्हाला सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. चला आपण त्याला कन्वर्ट करूया सिंगल लॉग मध्ये. गिव्हन एक्झाम्पल, लॉग 3 प्लस लॉग 5 मायनस लॉग 4. आता हे 3 लॉग काय आहेत? 2 लॉगचे ऍडिशन आहे, एका लॉगची वजाबाकी आहे. यांना काय करायचं? आपल्याला एका सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट करायचे. एका सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट करायचे. मग कसं करायचं कन्वर्ट? तर इकडे लक्ष द्या, आता आपण कन्वर्ट करू. इकडे बघा, आता इथे काय दिले? लॉग 3 प्लस लॉग 5. 2 लॉगचे ऍडिशन आहे, 2 लॉगचे ऍडिशन. मग काय होतं ऍडिशन? प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतात. आता प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होताना कसं होतं? हे 2 लॉगचे ऍडिशन असेल तर 1 लॉग होतो, 1 लॉग आणि ते m आणि n चं काय होतं? मल्टिप्लिकेशन होतं. आता इकडे लक्ष द्या. आता लॉग 3 प्लस लॉग 5 2 लॉग आहेत आणि त्यांची ऍडिशन आहे. काय होतं? हा 2 लॉगचं काय होतं? एका लॉग मध्ये कन्वर्जन होतं. बरोबर आहे, एका लॉग मध्ये. हा, आता पुढं काय होतं? हे m आणि n. m म्हणजे 3 आहे आणि n मीन्स 5 आहे. तर या m आणि n चं काय होतं? प्रोडक्ट होतो. प्रोडक्ट 3 इंटू 5 3 इंटू 5 मायनस हा मायनस लॉग 4 जशाच तसा, मायनस लॉग ऑफ 4 जशाच तसा. आता पुढे बघा, इकडे लक्ष द्या सर्वांनी. इकडे बघा, लॉग ऑफ 3 इंटू 5 15 मायनस लॉग 4 मायनस लॉग 4. आता काय झालं? आता इथे लॉग 15 मायनस लॉग 4, लॉग 15 मायनस लॉग 4 यांची काय वजाबाकी आहे. वजाबाकी असल्यास काय होतं? वजाबाकी असल्यास त्याचं डिव्हिजन होतं. m ला n डिवाइड करतो. मग आता आपल्याला काय करावं लागेल? इथे सुद्धा 2 लॉग काय आहेत तर त्यांची वजाबाकी. तर 2 लॉग आणि वजाबाकी काय होईल? एका लॉग मध्ये कन्वर्जन होतं. बरोबर, लॉग ऑफ. आणि लॉग ऑफ मध्ये काय? m ला काय करतो? n डिवाइड करतो. म्हणजे m मीन्स 15 डिवाइडेड बाय n. n काय आहे बेटा? 4. दॅट इज लॉग ऑफ 15 डिवाइडेड बाय 4. हे काय झालं? एका लॉग मध्ये कन्वर्जन झालं. कोणाकोणाचं? हे बघा, लॉग 3 प्लस लॉग 5 मायनस लॉग 4. लॉग 4 हे होते 3 लॉग होते. या 3 लॉगचं काय झालं? एका लॉग मध्ये कन्वर्जन झालं. एका लॉग मध्ये कन्वर्जन झालं. समजतंय सर्वांना? येते लक्षात?
हे रूल्स खूप महत्वाचे आहेत बेटा, सर्वांना रूल्स पाठ असले पाहिजे. ते रूल्स पाठ असतील तर लॉगरिथम चॅप्टर तुम्हाला अगदी खूप सोपा जाणार आहे मित्रांनो. तर रूल्स सर्वांनी पाठ करा. प्लीज एक्सप्रेस इनटू सिंगल लॉगरिथमिक फॉर्म. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रॉब्लेमला सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सिंगल लॉग मध्ये लिहायचं आहे, म्हणजे एकाच लॉग मध्ये लिहायचं आहे. पण बेटा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला पॉवर रूल माहिती. पॉवर रूल माहिती पाहिजे तुम्हाला. काय असतो पॉवर रूल? इकडे लक्ष द्या बघा. लॉग ऑफ m टू द पॉवर k, लॉग ऑफ m टू द पॉवर k टू द बेस a, टू द बेस a. लॉग काय करतं, ह्या m च्या डोक्यावर जो कोणता पॉवर आहे, m च्या डोक्यावर जो कोणता पॉवर आहे त्या पॉवरला दणकने खाली आदळतो. म्हणजेच काय होतं, हे k इनटू लॉग ऑफ m टू द बेस a. लॉग kan दोन आहे, एकदा डोक्यावर मी घेते आणि डोक्यावर आदळतोय मी. आता त्या सिच्युएशन नुसार त्यानं काय करते, त्या केलं डोक्यावर बी घेते, कधी कधी खाली पण आणते. आता बघा इथे लॉग ऑफ m टू द पॉवर k टू द बेस a आहे. काय होतं, m च्या डोक्यावर जे k आहे ना त्याला दणकन खाली आदळते, म्हणजे k इनटू लॉग ऑफ m टू द बेस a होतं. आणि सिच्युएशन नुसार काय होतं, ह्या केला असं दणकन डोक्यावर बी घेते. म्हणजे सिच्युएशन अशी असली डोक्यावर घेण्यासारखी तर डोक्यावर बी घेतं, नाहीतर मग दणकन खाली आदळतं. That is log of m to the power k to the base a is equal to k into log of m to the base a. This is the power rule. हा power rule सुद्धा महत्त्वाचा आहे. हा power rule पाठ असेल, सर्वांना माहिती असेल तर हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येतो विद्यार्थी मित्रांनो. तर चला मग आता आपण याला सिंगल लॉग मध्ये लिहूया. इकडे लक्ष द्या सर्वांनी, इकडे लक्ष द्या, काळजीपूर्वक ऐका. गिवन प्रॉब्लेम 2 log of 5 plus 2 log of 2 minus 4 log of 2, 4 log of 2. आता बघा, हा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे. आता इथे पॉवर रूलचा काय यूज आहे सर? पॉवर रूलचा काय यूज आहे सर? मी काय म्हणलं विद्यार्थी मित्रांनो, लॉग काय करतं, सिच्युएशन नुसार डोक्यावर घेतं बी आणि सिच्युएशन नुसार डोक्यावरचं खाली आदळतं पण. आता इथे काय, प्रत्येक ठिकाणी लॉगच्या समोर एक कॉन्स्टंट आलाय, इथं पण लॉगच्या समोर एक कॉन्स्टंट आलाय, इथं पण एक लॉगच्या समोर कॉन्स्टंट आलाय. जर सगळीकडे कॉन्स्टंट आलाय, लॉगच्या समोर कॉन्स्टंट आला तर लॉग काय करते, या कॉन्स्टंटला डोक्यावर घेते, या दोनच्या, या कॉन्स्टंटला डोक्यावर घेतो, या कॉन्स्टंटला लॉग काय करतो, या दोनच्या डोक्यावर घेतो, या कॉन्स्टंटला लॉग काय करतो, या 5 च्या डोक्यावर घेतो. इथे बघा, हे k into log of m टू द बेस a आहे. तर k काय लॉगच्या पुढे, जर k लॉगच्या पुढे आला तर काय करते, त्याला m च्या डोक्यावर घेते, हे लॉग m च्या डोक्यावर घेते. आणि समजा लॉग ऑफ m टू द पॉवर k आलो तर m च्या डोक्यावरचं दणकन खाली आदळते. समोर आले की शिंगावर घेते, शिंगावर आले की दणकन खाली आदळते. हे लॉगला इकडे येईल, इकडे बघा आता 2 into log of 5 तर काय होईल, बाय द पॉवर रूल हा 2 काय होईल, ह्या 5 च्या डोक्यावर बसेल. म्हणजे log of 5 to the power 2 प्लस log of 2 to the power 2 मायनस हा 4 ला काय करेल, लॉग ह्या 2 च्या डोक्यावर देईल, log of 2 to the power 4, 2 to the power 4. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, log of 5 स्क्वेअर 5 चा वर्ग 25 प्लस log of 2 स्क्वेअर 2 चा वर्ग 4 मायनस log of 2 to the power 4 2 चा चौथा घात किती, 16. log of 2 चा चौथा घात किती मित्रांनो, 2 चा चौथा घात 16. ओके, हे काय झालं बघा, काय केलं, पॉवर रूल, बाय पॉवर रूल काय केलं आपण, ह्या लॉगच्या समोर जो कोणता कॉन्स्टंट होता तो हा कॉन्स्टंट काय केलाय, 5 च्या डोक्यावर घेतला, हा 2 ह्या 2 च्या डोक्यावर घेतला आणि इथला जो 4 होता 4 काय केला 2 च्या डोक्यावर घेतला. मग हे काय झालं, log of 5 स्क्वेअर प्लस log of 2 स्क्वेअर मायनस log of 2 to the power 4. आता आपण एक्सपान्शन केलं, 5 स्क्वेअर इज 25, 2 स्क्वेअर इज 4, 2 to the power 4 इज 16. चला आता तुम्हाला प्रोडक्ट रूल माहिती आहे सर्वांना, काय असतो, दोन लॉगचे ऍडिशन असले की त्यांचा प्रोडक्ट होतं. इथे काय आहे, log of 25 प्लस log of 4, दोन लॉगचे ऍडिशन आहे. दोन लॉगचे ऍडिशन असले काय होतं, ह्या दोन लॉगचं एका लॉग मध्ये कन्वर्जन होतं, एका लॉग मध्ये, आणि हा m आणि n त्यांचं काय होतं बेटा, त्यांचं होतं प्रोडक्ट 25 into 4 मायनस log of 60, log of 60. बघा, दोन लॉगची ऍडिशन होती, दोन लॉगची ऍडिशन असेल तर त्या दोन लॉगचं एका लॉग मध्ये कन्वर्जन होतं
आणि कन्वर्जन झाल्यानंतर काय होतं, एम आणि एन चं काय होत असतं, मल्टिप्लिकेशन होत असतं. आता लॉग ऑफ 25 इंटू 4 आणि इकडचा मायनस लॉग ऑफ 16 जशाच तसा. तर विद्यार्थी मित्रांनो, लॉग ऑफ 25 इंटू 4 इज लॉग ऑफ 100 मायनस लॉग ऑफ 16, लॉग ऑफ 16. ओके. आता इथे काय आहे, दोन लॉगची वजाबाकी आहे, लॉग ऑफ 100 आणि लॉग ऑफ 16. दोन लॉगची वजाबाकी म्हणजे कोणता रूल आला, कोशंट रूल. बरोबर, दोन लॉगची वजाबाकी म्हणजे की कोशंट रूल. आता याचं कन्वर्जन काय होईल, इकडे लक्ष द्या सर्वांनी, इथे सॉल्व्ह करतोय मी. लॉग ऑफ 100 मायनस लॉग ऑफ 16, लॉग ऑफ 16. तर दोन लॉगची वजाबाकी तर काय होईल, हा होईल 100 डिवाइडेड बाय 16, 100 डिवाइडेड बाय 16. दोन लॉगची वजाबाकी असेल तर त्याचं काय होतं, एका लॉग मध्ये कन्वर्जन होतं आणि या एम ला काय होतो, हायर डिवाइड करतो, म्हणजे 100 डिवाइडेड बाय 16. दिस इज बाय कोशंट. बघा बरं, इथे तीन लॉग दिले होते, तीन लॉग. ह्या तीन लॉगचं कन्वर्जन कशामध्ये झालं, एका लॉग मध्ये. एका लॉग मध्ये कन्वर्जन झालं. काय झालं बेटा, ह्या तीन लॉगचं कन्वर्जन झालं लॉग ऑफ 100 डिवाइडेड बाय 16. कन्वर्जन ऑफ सिंगल लॉगरिथमिक फॉर्म. येते लक्षात सर्वांच्या. नेक्स्ट एक्झाम्पल इज एक्सप्रेस इनटू सिंगल लॉगरिथमिक फॉर्म. गिवन एक्झाम्पल इज 2 log of 3 plus 3 log 2. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय केलेलं आहे, आपल्याला दोन लॉग दिलेले आहेत, एक 2 log 3 आणि दुसरा आहे 3 log 2. आता या दुसरा आहे 3 log 2. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोन लॉगचं एका लॉग मध्ये कन्वर्जन करायचं आहे. कन्वर्टेड इनटू सिंगल लॉगरिथमिक फॉर्म. दोन लॉगचं एका लॉग मध्ये कन्वर्जन करायचं मित्रांनो. मग कसं करायचं त्याचं कन्वर्जन, तर बघा इकडे लक्ष द्या सर्वांनी. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला सर्वांना हा पॉवर पाहिजे, हा पॉवर रूल माहिती पाहिजे तुम्हाला. काय आहे पॉवर रूल, इकडे लक्ष द्या. लॉग ऑफ m टू द पॉवर k टू द बेस a, लॉग ऑफ m टू द पॉवर k टू द बेस a. आता बघा इथे लॉग ऑफ m, या m च्या डोक्यावर k आहे, तर काय करतो लॉग, ह्या k ला पुढे दन करण्या खाली आदळतं. ह्या m च्या डोक्यावर जो पॉवर आहे ना, त्या पॉवरला दन करण्या खाली आदळतं. k into log of m to the base a, k into log of m to the base a. आणि जर k हा लॉगच्या समोर आला, k हा लॉगच्या समोर आला, तर पटकन त्याला शिंगावर पण घेतो. दॅट इज k into log of m into to the base a असेल, तर ह्या k ला m च्या डोक्यावर सुद्धा घेतो लॉग. दॅट इज log of m to the power k to the base a is equal to k into log of m to the base a. आता इकडे लक्ष द्या सर्वांनी, इकडे बघा. आता हा 2 log of 3 plus 3 into log 2 आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या. आता हा 2 log 3 प्लस 3 log 2 आहे. काय करायचं आपल्याला, सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट करायचे, एकाच लॉग मध्ये कन्वर्ट करायचे. काय करावं लागेल, काय करावं लागेल, log 3 च्या समोर काय आलेलं आहे, कॉन्स्टंट आलेलं आहे. इथे log 2 च्या समोर एक कॉन्स्टंट आलेला आहे. पण ह्या लॉग च्या समोर कोणता कॉन्स्टंट आला, तर हा लॉग काय करतो, त्याच्या समोर येणारा जो कोणी समोर येणारा कॉन्स्टंट आहे त्याला पटकन उचलून ह्या 3 च्या डोक्यावर ठेवतो. ह्या 3 च्या डोक्यावर. इथे सुद्धा काय, log 2 च्या समोर 3 आले, तर या 3 ला उचलतो 2 च्या डोक्यावर टाकतो. म्हणजेच बाय पॉवर रूल. हे बघा, k into log of m to the base a आहे, तर या k ला काय करतो, इथं m च्या डोक्यावर टाकतोय. सिंपल रूल, 2 log 3 is become as log of 3 to the power 2, 3 to the power 2 plus 3 into log 2. काय होईल, बाय पॉवर रूल हा 3 2 च्या डोक्यावर बसेल. log of 2 to the power 3, 2 to the power 3 is equal to log of 3 स्क्वेअर किती असतं बेटा, 3 चा वर्ग 9 प्लस log of 2 to the power 3, log of 2 to the power 3 2 चा घन 8, log of 8. मग आता log of 9 प्लस log of 8, दोन log चे ऍडिशन आहे. इथे दोन log चे ऍडिशन असेल तर काय होतं, दोन log चे ऍडिशन असेल तर त्यांचा प्रोडक्ट होतो. पण काय, हा दोन लॉग असतील तर या दोन लॉगचं एका लॉग मध्ये कन्वर्जन होतं आणि ह्या m आणि n चं काय होतं बेटा, प्रोडक्ट होतो. प्रोडक्ट झाले की नवीन तयार होणारच असतं. 9 into 8 72, log of 72, log of 72. दॅट इज, मग पहा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय केलं होतं, 2 log 3 plus 3 log 2 म्हणजे दोन लॉग ची ऍडिशन दिली होती. 2 log 3 plus 3 log 2, 3 log 2
तर काय झालं, ह्या दोन लॉगचं एका लॉग मध्ये कन्व्हर्जन झालं. येतं लक्षात? ह्या दोन लॉगचं एका लॉग मध्ये कन्व्हर्जन झालं. येतं लक्षात सर्वांच्या? नेक्स्ट एक्झाम्पल इज 1/2 log of 16 प्लस 1/2 log of 4. तर विद्यार्थी मित्रांनो काय करायचंय, या प्रॉब्लेमला आपल्याला सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं करायचं सर सिंगल लॉग मध्ये? तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला पॉवर रूल माहिती पाहिजे. पॉवर रूल काय असतो? इकडे बघा. पॉवर रूल काय असतो? log of m to the power k to the base a is equal to log of m. हा m च्या डोक्यावरचा जो पॉवर आहे तो पॉवर म्हणजे k. ह्या k ला काय करतो? लॉग दणकने खाली आढळतो. म्हणजे k काय करतो? त्या लॉगच्या मल्टिप्लिकेशन मध्ये येतो. लॉगच्या मल्टिप्लिकेशन मध्ये येतो. k into log of m to the base a होतो. k into log of m to the base a. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग आता विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय आहे? 1/2 into log of 16 प्लस 1/2 into log of 4. म्हणजे काय? k into log of m to the base a आहे. k into log of m to the base a. हा k काय आलाय? लॉगच्या समोर आलाय. तर k लॉगच्या समोर आला तर काय करतं? लॉग पटकन शिंगावर उचलतं. म्हणजेच त्या m च्या डोक्यावर घेतं. हा k log of m to the base a. log of m to the base a त्याच्या मल्टिप्लिकेशन त्याच्या समोर आलाय. त्याच्या समोर आले काय करतं? लॉग पटकन त्या m च्या डोक्यावर उचलून फेकतं त्याला. याला पटकन उचलून m च्या डोक्यावर ठेवतं. म्हणजेच काय होतं? log of m to the power k to the base a होतो. आता इथे आपल्याला काय करावं लागेल? ह्या 1/2 ला उचलून पटकन 16 च्या डोक्यावर ठेवावं लागेल. इथे 1/2 ला उचलून ह्या 4 च्या डोक्यावर ठेवावं लागेल. म्हणजेच काय होईल मग? हा होईल log of 16 to the power 1/2 plus log of 4 to the power 1/2. आता विद्यार्थी मित्रांनो 16 to the power 1/2 मीन्स काय होतं? हे रूट आहे बरोबर. log of root 16 प्लस log of root 4. 1/2 मीन्स रूट असतो. log of 16 to the power 1/2 that is log of root 16 प्लस log of root 4. आता 16 चा रूट किती? 16 चा वर्गमूळ कोणता बेटा? 16 चा वर्गमूळ 4 बरोबर. log of 4 प्लस log of root 4 याचं log of 2. log of 2 बरोबर आहे. मग आता मला सांगा इथे 2 लॉगचे ऍडिशन आहे. 2 लॉगचे ऍडिशन असेल तर काय होतं? 2 लॉगचे ऍडिशन असेल तर एका लॉग मध्ये कन्व्हर्जन होतं. आणि एका लॉग मध्ये कन्व्हर्जन झाल्यास m आणि n चा प्रोडक्ट होतो. प्रोडक्ट. मग आता काय होईल? हा log of 4 प्लस log 2 आहे. 2 लॉगचे ऍडिशन आहे त्यांचं प्रोडक्ट होतं. प्रोडक्ट झाल्यास काय होतं? नवीन तयारच होणार असतं. log of 4 into 2. log of 4 into 2 log of 8. log of 8. बघा विद्यार्थी मित्रांनो काय केलं होतं आपल्याला? 2 लॉग दिले होते. 1/2 log of 16 प्लस 1/2 log of 4. यांचं कन्व्हर्जन कशात झालं बेटा? एका लॉग मध्ये कन्व्हर्जन झालं. याची व्हॅल्यू काय आली? यांची व्हॅल्यू आली log of 8. log of 8. बघा हे 2 लॉग दिले होते. 2 लॉगचं एका लॉग मध्ये कन्व्हर्जन झालं. मग आपण हे कन्व्हर्जन करण्यासाठी कोणता रूल वापरला? पॉवर रूल वापरला. येतं लक्षात? ओके. हा प्रॉब्लेम समजला सर्वांना? तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्व प्रॉब्लेम समजले असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.